काय मंडळी, कसं वाटलं हे वीररसयुक्त गाणं? आपले आंदोलक मंडळी निघाली युद्धावर. मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत कोण कोण आहेत? तर दस्तूर खुद्द सिर्फ 3 मिनट में बामन खल्लास फेम किंचक राधाकिशन नवले. हे किंचक नवले सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. पण आधी कोणाच्या ताब्यात होते हे जरा पाहिलं का? मुळातच आंतरवली सराटीचा जो पिपली लाईव्ह सिनेमा बनवला ना त्या थोरल्या साहेबांनी, मग भैयासाहेब टोपेंच्या कारखान्यात कसल्या बिर्याण्या शिजल्या, मग बाबो काय एनर्जी आहे राव साहेबांच्यात, असं म्हणत लाखो रुपये खर्च करून कारखान्यातून हायस्पीड इंटरनेट लांबच लांब केबल टाकून आंतरवलीत आणल्या गेल्या. मग काय, दुनियेसाठी इंटरनेट बंद, पण टीम जरांगे पाटलांसाठी रील्स टाकायला, पोस्ट करायला, व्हॉट्सअपवरचे मेसेज पोचवायला इंटरनेट उपलब्ध होतं. आता हे मी माझ्या मनाचं सांगत नाही बरं का, नंतर म्हणाल काय काही सांगतोय म्हणून. हा सगळा पाढा विधान परिषदेत एका जबाबदार आमदारानं वाचलेला आहे. आणि त्या आमदाराने म्हणजे प्रवीण दरेकरांनी राजेश टोपे यांचं नाव आपल्या आरोपांमध्ये घेतल्यानं राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उरले सुरले शिल्लक आमदार प्रचंड भडकलेले होते. ते तुझी गंमत जी आहे तुम्ही स्वतःच अनुभव. असं मध्ये येऊन कोण व्यक्ती आणू शकत नाही. आपण सांगू शकता, आपण निर्देश देऊ शकता, त्यांना समज द्या. त्यामुळे सभापती महोदय ट्रॅक्टर मधला त्या ठिकाणी दगड राजेश टोपेंच्या का जरांगेंच्या नावाला आक्षेप आहे का? राजेश टोपेंच्या कोणाच्या नावाला आक्षेप आहे? राजेश टोपे 307 मधल्या आरोपीच म्हणतो यांनी प्लॅनिंग केलं. सभापती महोदय, सरकारकडे माझी मागणी आहे की या सगळ्या प्रकरणाची चौकशी होऊन यामध्ये कॉन्स्पिरसी करण्यामध्ये कोण कोण आहे त्यांची SITची चौकशी सरकार करणार का, हा माझा त्या ठिकाणी प्रश्न आहे सभापती महोदय. दुसरी सभापती महोदय मागणी आहे. सभापती महोदय, आमचे सन्माननीय नारायण राणे साहेब, शिंदे साहेब, राणे साहेब आमचे कोकणाच्या दौऱ्यावर असताना अमृत महोत्सव की रौप्य महोत्सव याच्यावर बोलले. मी कानाखाली मारली असती. आपण जेलमध्ये टाकलं, आपण त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत. मग या राज्यामध्ये सरकार म्हणून सर्वांना न्याय एकच पाहिजे. जर जरांगे त्या ठिकाणी आमच्या उपमुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारची अश्लील भाषा बोलत असेल तर या प्रकरणाची सुद्धा त्यांच्या वक्तव्याची चौकशी करून जरांगे पाटलावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. जरांगे पाटलांना अटक केली पाहिजे. सभापती महोदय, राज्यामध्ये 2 कायदे होऊ शकत नाहीत. म्हणजे एकदा गर्दी झाली की अहंकार तुम्हाला कुठल्या टोकाचा आला. मराठा समाजाच्या आंदोलनासाठी आम्ही सगळे सोबत आहोत. आम्ही त्या ठिकाणी समाजाच्या भावना म्हणून सोबत राहिलो. परंतु तुमच्या डोक्यात अहंकार जाऊन ह्याला बघून गेले, त्याला बघून घेऊ, बामणी कावा हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. सभापती महोदय सांगतो, आणि अशा प्रकारची वक्तव्य करण्याची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक सभापती महोदय या ठिकाणी झाली पाहिजे. अशा प्रकारची मागणी माझी दुसरी मागणी सभापती महोदय या ठिकाणी. सभापती महोदय, या ठिकाणी दुसऱ्यावर आरोप करत असताना महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी मोठमोठ्या सभा झाल्या. JCPने त्या ठिकाणी फुलांची उधळण केली, चांगलं आहे. जरांगे साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की 1 रुपया मी समाजाकडून घेणार नाही, कोणी पैसे गोळा करायचे नाहीत. मग लाखो रुपये या सभांचे, JCBचे, ट्रॅक्टरला 30,000 रुपये दिले. आले कुठून सभापती महोदय? या सगळ्या आर्थिक व्यवहाराची ईडीच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे. कुणी पैसे दिले, कुणी पैसे दिले, कुठून फोन आले त्यांना, सभापती महोदय या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. मला या ठिकाणी सभापती महोदय मी म्हणत नाही. सभापती महोदय, या ठिकाणी संगीता वानखेडे यांनी जरांगे पाटलांवर आरोप काय केलेत मी सांगतो. पाहिलं मित्र, थोरल्या साहेबांच्या चमूतले हे लोक कुठल्या मार्गाने आंतरवली सराटीतलं आंदोलन प्रायोजित करू पाहत होते. भलेही मनोज दादा जरांगे पाटील हे या षडयंत्रात सामील नसतीलही, पण त्या बिचाऱ्या उपोषणानं सैरबैर झालेल्या जीवाला या कारस्थानी मंडळींनी कामाला लावलं ना. ते उपासनं कासावीस झालेला जीव घसरला फडणवीसांच्या जातीवर, आधी शिव्या घातल्या आणि मग मरगळलेल्या अवस्थेतून, ग्लानीतून अचानक ग्लुकॉन डी पिऊन एनर्जी अंगात संचारल्यागत ते उठलं आणि निघालं सागर बंगल्यावर. मित्रो, आता मनोज दादा जरांगेनंतर सध्या जास्त चर्चेत असलेल्या किंचित
किंचित नवले नाही, किंचक नवलेंबद्दल आणि योगेश सावंत या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांबद्दलही बोलूया. पण त्याआधी आपला ट्रेडमार्कवाला इंट्रो. तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डिजिटल. मित्रो नमस्कार. सगळ्यात आधी तर त्या योगेश सावंत नावाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या IT सेलच्या कार्यकर्त्याबद्दल बोलायचं, ज्याने देवेंद्रजीबद्दलची एक पोस्ट, आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली होती. पण या कृत्याला नाव काय दिलं जातं तर तो शरद पवारांच्या समर्थनार्थ काम करतो. आणि हे कोण बोलतंय तर पवारांचा नातू रोहित पवार. वा रे वा, असली ही पेटवा विधानं करणारी ही चार टाळकी आणि यांचा म्होरक्या कोण तर रोहित पवार. रोहित पवारांच्या भूतकाळातल्या कर्तृतीही आपल्याला माहीत आहेत. लोकांचे चॅनल हॅक्स करणं, ब्लॉटवेअर टाकणं, मग तो कराळे मास्तर असो नाहीतर अजून कोणी मिलियनर्स यूट्यूबवाले, हे बरोबर या लोकांना हाताशी धरून कांड घडवून आणत होते. आता बघा, ती जी पोस्ट आहे ना ती थोडी व्हायरल केली पाहिजे, मग ती पोस्ट अशी फिरवली पाहिजे, मग त्याने अशी लोकांची डोकी फडकवली पाहिजे. वा रे वा, हे लोक आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, ज्यांना विधायक कार्य करण्यासाठी तिथे बसवलेलं आहे, निवडून दिले लोकांनी. आणि हे काय करतायत? सोशल मीडियाचा वापर करून समाजाला भरकटवतात. बरं, थोरल्या साहेबांच्या आणि नातवाच्या संयुक्त कारनाम्यांबद्दल किंवा हे ज्यांच्या हातून घडवलं गेलं त्या योगेश सावंत यांच्याबद्दल मी काही माझ्या मनाचं सांगत नाही, तर विधानसभेत एक नाही तर दोन आमदार यावर बोलतात, पुरावे देतात. किती जातीयवाचक असता येईल याचा कळस झाला. एक समाज 3 मिनिटात आम्ही संपवू, एक समाज 3 मिनिटात संपवू, त्याच्या पुढे देवेंद्र फडणवीस तुला संपवू. अध्यक्ष महोदय, तक्रार केली युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, त्याचं इन्व्हेस्टिगेशन झालं, त्यात हा योगेश सावंत सापडला. तो योगेश सावंत स्वतः म्हणतो मी राष्ट्रवादी काँग्रेसचा शरदचंद्र गटाचा पदाधिकारी आहे, IT सेलचा. तो सापडला. त्याच्यानंतर ज्या सदस्याचं नाव त्यांनी शरदचंद्र पवार गटाचा म्हटलंय, शरद पवारांचं नाव नाही घेतलं, त्यांच्या पक्षाचं नाव घेतलंय. आणि त्यामुळे माननीय विरोधी पक्षनेत्यांना कदाचित चेक करा तुम्ही, ते बोलले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गट हे बोललेत. अध्यक्ष महोदय, रोहित पवारांनी स्वतः सिनियर इन्स्पेक्टरला फोन केला. अध्यक्ष महोदय, काय संबंध? अध्यक्ष महोदय, या जातीयवाचक शब्दाला उपमुख्यमंत्र्याला संपव. आणि म्हणून आम्ही म्हटलं अध्यक्ष महोदय, मराठा समाज शांततेने आंदोलन करतो. जारांगे पाटलांच्या आंदोलनाला सुरुवातीपासून आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या बाजूनेच भूमिका घेतली. ज्या वेळेला आमच्या लक्षात येत आहे की या मागे राजकीय हस्तक्षेप आहे, बोलवता धनी कोण आहे, टपाटपा सगळ्या गोष्टी बाहेर येतात. आता त्याचा ऍड्रेस सुद्धा बारामतीच्या मतदारसंघातला योगेश सावंतचा. हे काय चालू अध्यक्ष महोदय? कोण राष्ट्रवादीचा, कोण रोहित पवारांचा संबंध आहे सगळ्या गोष्टींचे अध्यक्ष महोदय. आणि म्हणून माझी विनंती आहे, चौकशी आता आपण आदेश हा द्यायला पाहिजे की चौकशीमध्ये याच्या मागे, योगेश सावंतच्या मागे कोण आहेत, राष्ट्रवादीचा संबंध काय, शरदचंद्र गटाचा, रोहित पवारांनी फोन केला होता का, त्याचं कारण काय, या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय. ही माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय. मी सांगितलं. आणि त्या IT सेलवाल्याला अटक होते तर नातू रोहित पवार त्याला सोडवायला धावत जातो. आशिष शेलार साहेब, योगेश सावंत आमचा कार्यकर्ता आहे, पवार साहेबांच्या बाजूली तो लढत आहे आणि त्याच्यावर काल कारवाई झाली. पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनला काल आणलं होतं, जबाब घेतला, 1 दिवस तिथं पोलीस ठाण्यामध्ये ठेवलं सुद्धा आणि आता त्याला कोर्टात घेऊन जात आहेत. आता मी तिथं स्वतः त्याला भेटण्यासाठी चाललेलो आहे. त्यामुळे उगाच तिथं ऍक्टिंग करू नका, ओपनली मी सांगतोय, कार्यकर्ता. मित्र हो, हा बारामतीतलाच युवक योगेश सावंत असो की तोंडात गुटख्याचा तोबरा भरलेला तोतया सरपंच किंचक राधाकिशन नवले असो, यांच्या मागचे मास्टर माइंड कोण हे नव्याने सांगायला नकोच आहे. महाभारतातल्या एका अध्यायात विराट राजाच्या मेव्हण्याचा किचक नावाच्या बलदंड खलपुरुषाचा उल्लेख आहे, जो द्रौपदीवर वाईट नजर टाकतो आणि मग भीम त्याला उभा आडवा तुडवतो, त्याचा वध करतो. त्यामुळे किचक हे नाव तसं परिचयाचं आहे, पण या किचकावर अनुस्वार कोणी लावला माहीत नाही, एकदम किंचक करून टाकला. हिंदीत या अनुस्वाराला बडी अ की मात्रा किंवा बडी अ की बिंदी असंही म्हणतात. आता या किचकाला बिंदी लावून त्याचा किंचक करून सोडणारा महाभाग कोण हे आता तुम्ही
ओळखता मी तुम्हाला नव्यानं सांगायला नको. या किंचकाचा मनोजदादा जरांगे पाटलांच्या कोर टीममध्ये सहभाग कसा काय, कोणी केला, कोणाच्या सांगण्यावरून केला हे सुद्धा पाहायला हवं. कारण मनोजदादा हे काही साधंसुद्धा व्यक्तिमत्व नाही आहे. ते कधी घालूगा मा एक टाळक्यात, हे त्याच्या माईचा चीना. आता ते चायना म्हणायचं असेल बहुतेक त्यांना, पण त्यांना ते तोंडून चीना निघालं. काय करणार ना, ते उपवासानं होताच. तर अशा सात्विक मनोजदादांच्या कोर टीममध्ये हा तोतया सरपंच किंचक कुठून आला? त्याच्या त्या झटपट 3 मिनिटांच्या परफॉर्मन्स मागचा उठवता धनी कोण होता? 3 मिनिटातच खालच ना, मग काय, कसं उठतंय आणि कसं बसतंय माहीत नाही, हे तुमच्या लक्षात आलेलंच असेल, मला सांगायची आवश्यकता नाही आहे. तेव्हा हे सारे खेळ कोण करतोय? कोण या कळसूत्री भावल्यांमधली जी ड्युरासेल बॅटरी आहे तिची एनर्जी एकदम बाबो अशी जी आहे ना, समजने वाले को इशारा काफी आहे. बस हम इधरच रुकताय. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद, नमस्कार.